काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, मात्र अद्याप निर्णय अंतिम नाही. मनसेच्या मवियातील समावेशावरती संजय राऊतांचा मोठा दावा. ठाण्यातील पाणी, वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. थेट महानगरपालिकेवरती मोर्चा धडकणार. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात बॅनरबाजी. मनसे नेते आणि प्रवक्त्यांची राज ठाकरेंनी बोलवली महत्वाची बैठक. शिवतीर्थ निवासस्थानी पालिका निवडणुकीच्या तोंडावरती राज ठाकरे देणार कानमंत्र. रामदास कदम हे कोकणाला लागलेला कलंक, पैसे वाटून जिंकणं हेच त्यांच्या राजकारणाचं तंत्र. भास्कर जाधवांचा रामदास कदमांवरती हल्लाबोल. चमचम बंद झाल्याने आता रिव्हॉल्व्हरचे परवाने वाटतायत. त्यांची आता उलटी गिनती सुरू झाली आहे. भास्कर जाधवांची रामदास कदम पिता पुत्रांवरती सडकून टीका. निवडणुकींपुरत्या सर्व योजनांचा भंपकपणा जनतेसमोर मांडणार, तर ही योजना बंद करणारं चालू सरकार. अंबादास दानवेंची सरकारवरती सडकून टीका. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षांतर्गत फेरबदलाचे संकेत. आमदार रोहित पाटील यांना पक्षात नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता. युवक प्रदेशाध्यक्ष पद मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमारसह 18 भूमाफियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र जारी. अनिल कुमारांनी भ्रष्टाचारासाठी यंत्रणा उभारल्याचा ईडीच्या आरोपपत्रात दावा. यवतमाळच्या कळंब तालुक्यात 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. खोकल्याच्या औषधांमुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी. नाशिकच्या सातपूर परिसरातल्या जळीत घटनेतील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू. प्लास्टिक कॅनमध्ये आणलेल्या पेट्रोलचा भडका उडाल्याने भाजले होते काही जण. दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा धरणे आंदोलनाचा इशारा. शिंदेंसोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास मंगळवारपासून राज्यव्यापी आंदोलन. मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा सुरू. कमाल तापमान 35 अंशांवर गेल्यामुळे मुंबईकरांची लाहीलाही. राज्यभरातील एकूण 5 समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलट दर्जा मिळाला आहे. यामध्ये रायगडमधील नागाव आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा देखील समावेश आहे. मिळालेल्या पायलट दर्जामुळे इथं अधिक जोमानं आणि अधिक वेगानं या परिसराचा विकास होणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात देखील वाढ होऊ शकते. नांदेडच्या किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ या दुर्गम भागातील तरुणाचा दुबईमध्ये मृत्यू झाला. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने मृतदेह आणण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुलाची मदत केली. फडणवीस यांच्या मदतीमुळे शेतमजूर असलेल्या आई वडिलांना आपल्या मुलाचं अंतिम दर्शन घेता आलं. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तयार केलेली महसूल विभागाची कार्यपद्धती आता राज्यभरामध्ये लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय. जिल्हाधिकारी स्वामी यांनी महसूल प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व, समन्वय वाढवण्याकरता एक परिपत्रक काढून सगळ्यांना प्रशिक्षित केलं. ती कार्यपद्धती शासनाने अवलंबल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मुंडवाडी इथल्या एका 35 वर्षाच्या शेतकऱ्याच्या 1.5 एकर शेतात लागवड केलेला मका पीक अतिवृष्टीनं हातचा गेला. त्यामुळे शेतकरी हताश झाला. शेतकऱ्यानं गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. राहुल मारुती सोनवणे असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. बीड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना चोपड्यातील दानशूर नागरिकांनी मदतीचा हात दिलाय. गृहोपयोगी साहित्यासह शालेय साहित्याचा समावेश आहे. बीडच्या धारूर शहरातील कसबापेठ भागात काही मद्यपी तरुणांनी धुडगूस घातला. काही दुकानांमध्ये घुसून तरुणांना मारहाण केल्याचंही सीसीटीव्हीत समोर आलंय. या संपूर्ण प्रकरणामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये दहशत आहे.
जळगावच्या बाजारामध्ये सोन्यापाठोपाठ चांदीमध्ये मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो 1,81,000 गेलेत. 8 दिवसांमध्ये चांदीत 27,000 रुपयांची मोठी भाववाढ झाली आहे, तर सोन्याचा दर 1,27,000 जाऊन पोहोचला आहे. जळगावच्या पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. बऱ्याच ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेले आहेत, मात्र शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दिवाळीच्या तोंडावर पावसाचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडं आहे. नैऋत्य मान्सूननं राज्यातून निरोप घेतलेला आहे, मात्र 15 ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानामध्ये परत एकदा बदल अपेक्षित आहे. 15 ते किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे. दिवाळी सण येत असल्यानं नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. पुढे 2 आठवडे ही गर्दी वाढतच जाणार असल्याचं ध्यानात घेऊन रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी स्थानकावर मोठा बंदोबस्त वाढवलाय. नागपुरामध्ये रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे लक्षात घेता परिमंडळ 4 मध्ये मिशन नाईट वॉच ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या 217 ढाबे, हॉटेलवर महिन्याभरामध्ये कारवाई करण्यात आली. घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये 57% घट झालेली आहे. गोंदियामध्ये शिक्षक आणि शिक्षण अधिसंमेलनामध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला. शालेय शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी निर्माण होईल असं प्रतिपादन त्यांनी केलं. तसंच शिक्षकांच्या समस्या सोडवण्यास शासन प्रयत्नशील आहे असंही ते म्हणाले. धाराशिवच्या तुळजाई कला केंद्राविरोधात तक्रार केली म्हणून रागातून स्वाती जोगदंड या महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी 4 आरोपींवर वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. दिवाळीमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे विमानतळावरून उड्डाणाची जादा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा तपासणीकरता CISF करण्यात आलेला आहे. 3 तास आधीच विमानतळावर पोहोचा अशा सूचना पुणे विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. दिवाळीनिमित्त गावी जाण्याकरता पिंपरी चिंचवड एसटी आगारातून 396 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या जादा बसेस मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण आदी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त निश्चित झाला असून येत्या बुधवारी सोलापूर मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी पहिले प्रवासी म्हणून विमानानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरला येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी अवंतीनगर, यशनगर या परिसरातील 6 कमानी आणि 14 कमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित विभागाला नाल्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याचे तातडीनं निर्देश दिलेले आहेत. कोल्हापूर शहरामध्ये आजपासून 3 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. थेट पाईपलाईन दुरुस्ती, व्हॉल्व्ह बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. महत्त्वाची बातमी. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. ठाण्यातील पाणी, वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. थेट महापालिकेवर मोर्चा धडकणार. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात बॅनरबाजी. निवडणुकीपुरत्या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे मांडणार, तर हे योजना बंद करणारं चालू सरकार. अंबादास दानवेंची सरकारवर सडकून टीका. रामदास कदम हे कोकणाला लागलेला कलंक. पैसे वाटून जिंकणं हेच त्यांच्या राजकारणाचं तंत्र. भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर हल्लाबोल. छमछम बंद झाल्यानं आता रिव्हॉल्व्हरचं परवाने वाटतायत. यांची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. भास्कर जाधवांची रामदास कदम पितापुत्रांवर सडकून टीका. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत फेरबदलांचे संकेत. आमदार रोहित पाटील यांना पक्षात नवी जबाबदारी मिळण्याची चिन्ह. युवक प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण. मनसेचे नेते आणि प्रवक्त्यांची राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक. शिवतीर्थ निवासस्थानी पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे देणार कानमंत्र.
भाजपला भारत तालिबान बनवायचाय, महाराष्ट्रात नथुराम गोडसे सारखी मोडस ऑपरेंडी, शांत डोक्यानं जात आणि धार्मिक वाद पेटवले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमारसह 18 भूमाफियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र जारी. अनिल कुमारांनी भ्रष्टाचाराकरता यंत्रणा उभारल्याचा ईडीच्या आरोपपत्रात दावा. यवतमाळच्या कळंब तालुक्यामध्ये 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, खोकल्याच्या औषधांमुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणी. नाशिकच्या सातपूर परिसरातल्या जळीत घटनेतील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू. प्लास्टिक कॅनमध्ये आणलेल्या पेट्रोलचा भडका उडाल्यानं भाजले होते काही जण. दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा धरणं आंदोलनाचा इशारा. शिंदेंसोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास मंगळवारपासून राज्यव्यापी आंदोलन. बिहार विधानसभा निवडणुकीकरता एनडीएचं जागा वाटप झालं निश्चित. भाजप आणि जदयू 101 जागा लढणार. पासवान यांच्या पक्षाला 29 तर मांझी आणि कुशवा यांच्या पक्षाला प्रत्येकी 6 जागा. मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा सुरू. कमाल तापमान 35 अंशांवर गेल्यानं मुंबईकरांची लाही.